नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। विधानसभेसाठी भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आलाय। या आठवड्यासाठी संघाने विशेष तयारी केली आहे। संघाने एक रणनीती आखली असून याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे। संघाच्या रणनीतीनुसार विविध विभागातील अधिकाऱ्यांना ही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत। हे अधिकारी भाजप आणि सर्व सहयोगी संघटनांशी उत्तम समन्वय साधण्यासाठी रणनीती तर बनवतीलच, पण बूथ स्तरावर नाराज आणि निष्क्रिय स्वयंसेवकांना एकत्र करण्याचं कामही करणार आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ही झडत असून नेते मंडळी आव्हान प्रतिआव्हान देताना दिसताय। यातच भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर थेट निशाणा साधलाय। राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पिढी जरी आली तरी मुस्लिम आरक्षण देऊ शकणार नाही, असं शहा यांनी म्हटलंय। ते धुळ्यात महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। उद्योगपतींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून हे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। मागील वर्षी शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यात खासदार शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता। दरम्यान आता खासदार शरद पवार विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरलेत। काल शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करा असं सांगितलंय। यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 तासांमध्येच गौतम अदानींबाबत केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी हजर होते असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता। त्यानंतर आता गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे तर अजित पवारांच्या या युटर्नची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचलाय। मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरूच आहे। यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी सह मुस्लिम मतदारांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। अशातच ऑल इंडिया एकता फोरमने या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय। मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी ही घोषणा केली आहे। प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान आपल्याला मिळणार का, याकडे मनसे आणि उद्धव सेनेचं लक्ष लागलंय। खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पक्षांनी वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानासाठी अर्ज केला असून 17 नोव्हेंबर रोजी त्यांना 2 स्वतंत्र मैदानांवर सभा घेण्यास MRDA परवानगी दिल्याचं समजलं जात आहे। शिवाजी पार्क मैदानाचा निर्णय अजून झाला नसला तरी हे मैदान मनसेला मिळण्याचे संकेत जास्त आहेत। मनसे उद्धव सेनेच्या आधी अर्ज केलेला त्यांचा मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता आहे। हिंसाचाराच्या ताज्या घटना त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 अतिरिक्त कंपन्या मणिपूरला पाठवल्यात। यात सुमारे 2000 जवान आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री या जवानांना तातडीने हवाई मार्गाने पाठवून तैनात करण्याचे आदेश दिले। मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्तींना सुरक्षा दलांनी ठार केले। यानंतर परिसरातील 3 मुलांसह मैतेई समाजाचे 6 लोक अद्यापही बेपत्ता आहेत। काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारवर बुलडोझर कारवाईत ताशेरे ओढले होते। सर्वोच्च न्यायालयाच्या बुलडोझर कारवाईच्या निर्णयाबाबत उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे। यात म्हटलं आहे की सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचं राज्य। या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे। या निर्णयामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणार असं देखील म्हटलं जातं। मागील वर्षी धानाला विक्री 3300 रुपये प्रति क्विंटलाचा दर शेतकऱ्यांना मिळाला। जागतिक बाजारपेठेतील परिणामामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीला हे दर कोसळणार अशी भीती व्यक्त होतीये।
केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवून 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे 2700 रुपये प्रति क्विंटल दर धानाला मिळतोय। हे दर येत्या दिवसात आणखी वाढणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त होतोय। वेळ झाली टॉप 10 मध्ये, इथेच थांबायची। पाहत राहा न्यूज अँकर।